नमस्कार. पवित्र श्रावण महिना सुरू झाला की वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम देखील चालू होतात. काही ठिकाणी महिलांसाठी तर काही ठिकाणी पुरुषांसाठी आणि इतर सर्व बंधू भगिनीसाठी अलग अलग प्रकारचे कार्यक्रम चालू होतात. आज वसईत देखील परंपरेने कावड यात्रेचं देखील आयोजन केले जातं आणि त्या आयोजनासाठी वसईतील सर्व पक्षीय म्हणजे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे लोक ह्या कावड यात्रेला सहभाग दाखवत असतात. तसेच प्रामुख्याने वसईसाठी नेहमी धावपळ करणारे आणि वसईसाठी येणारे वसईच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे कृपाशंकर सिंगजी येथे आलेले आहेत. त्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील, नारायणजी मानकर, संदेशजी जाधव आणि शिवसेना युपीटीचे प्रवक्ते आणि भारतीय जनता पार्टीचे नवीनजी दुबे आणि इतर सर्व मान्यवर इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी विचारूया आजच्या दिवसाचे महत्व आणि आजच्या ह्या दिवसाविषयी माहिती. सरजी नमस्कार. हर हर महादेव. श्रावण महिन्याची महाराष्ट्रामध्ये खरोखर उत्तर भारताला 15 दिवशी अगोदर म्हणजे पूर्णमासीला श्रावण महिन्याची सुरुवात झाली. पण पत्रिके आणि ह्याच्या अनुसार इथे परंपरागत जे दरवर्षी मला वाटते किती वर्ष झाले आम्हाला पण आठवत नाही, पण दरवर्षीप्रमाणे आज पण इथे श्रावणच्या पहिल्या सोमवारी ही कावड यात्रा एक विधिवत एक प्रकार तुम्ही सांगितलं सर्व पक्षी नाही सर्व सनातनी, एक राजकीय पक्ष वेगळा असतात पण हे सर्व सनातनीची जी परंपरा आहे. अंग्रेजीचे एक वाक्य आहे कंटिन्युटी विथ चेंज. अतीतच्या नावावर आपला भविष्य निर्माण म्हणजे सर्व शिवभक्तांनी इथे उपस्थित राहून आज कावड यात्रामध्ये बोलबम बोलबम करत आपला जलाभिषेक करायला जाणार. तिकडे ही आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती जप करायची आपल्या सर्वांची पूर्णपणे आपल्याला वाटतात. आणि इथे जसं आपण सांगितलं की आमचे राजीव पाटील वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर, नवीन दुबे आपला भारतीय जनता पार्टीचे पुढारी, त्यांची पत्नी इथले आमदार पण आहेत. मानकर जी मतलब एक असे व्यक्तित्व आहे, व्यक्ती नाही व्यक्तित्व आहे. यांना मतलब सगळे मंत्रोच्चार करायचे असतील तरी मानकर, लोकांच्या विकासासाठी तरी मानकर, कोणाला मान द्यायचं तरी मानकर. म्हणजे मानकर हे सर्वांच्या आमचे आनंद दुबे तिथे युपीटीच्या राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. बघा इथे दुबे तिथे दुबे, आमदार दुबे. तर ही परंपरा ही संस्कृती जी आहे. आणि बबलूला मी धन्यवाद देऊ इच्छितो. प्रभात सिंग प्रेमाने सगळे बबलू म्हणून हाक मारतात. त्यांची एक मोठी टीम आहे आणि ही टीम काम करत असताना कधी कुठे कसं वाटलं करोना कालमध्ये हे सगळी हीच मंडळी बसलेलं आहे. या लोकांनी पहिली ट्रेन जी सुरू झाली लोकांना गावी जायचं इथून सुरू झाली. आणि आम्हाला आठवतं राजू पाटील तुमच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आमदार आपला हितेन ठाकूर सगळ्यांनी ट्रेनला सगळ्यांना पाणी ही आपला त्याला खायला बिस्किट वगैरे जे सगळ्यांनी मिळून हे सगळं सुरू झालं. ही वसई विरारची परंपरा जी आहे मी परंपराला नमन होतो आणि अशीच मतलब लोकांनी ही परंपरा कायमची ठेवावा. मराठी बोलताना माझ्याकडून खूप चुका होणार आहे पण हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी. आईने मला जन्म दिला, मावशीकडे सगळे मिळत असताना मराठीमध्ये म्हणा की आई मरो मावशी जगो, पण कोणी मरू नये, आई जगली पाहिजे, मावशी जगली पाहिजे. ही सुसंस्कृती काही आणखी लोकांनी तुमच्या माध्यमातून त्यांना कळलं तर बरा होईल. आज जी काही कावड यात्रा आहे ही एक धार्मिक परंपरा असली तरी ह्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून तुम्ही काही शासनाकडे प्रयत्न केलेले आहेत का? आमचे पोलीस म्हणजे लोक पूर्वी स्कॉटलँडचं नाव घ्यायचे. मी पण 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये शासनामध्ये राज्यमंत्री गृहचे काम केलेलं आहे. मी दाव्याने सांगू शकतो की आमचे पोलीस महाराष्ट्र आणि मुंबईत जे पोलीस जेवढे सशक्त आहे असा हिंदुस्थान नाही. मी प्रत्येक राज्यात पण गेलेला आहे. म्हणून पोलिसांची आपला आदेश वेगळा करायची गरज नाही आहे. एकदा वर्दी घातले तर त्यांना वाटतं की मला लोकांसाठी काय करायचं. आता इथून जी काही कावड यात्रा निघणार आहे ही तुंगारेश्वर पण जात आहे. ह्यासाठी इथे टुरिझमसाठी तुम्ही शासनामध्ये आहात, तुम्ही मंत्रिपदावर देखील काम केलेलं आहे. तुम्ही काय शासनाला सांगणार आहात का वसईचं टुरिझम वाढण्यासाठी ही कावड यात्रा तुंगारेश्वर मंदिरापर्यंत जाते, इथून काय स्पेशल त्यासाठी काय तुम्ही उपाययोजना करणार? नाही, काही लागलं तर सरकार सज्ज आहे, शासन सज्ज आहे. इथले आमदार पण स्नेहा दुबे आहेत, बाकीचे आमदार आहेत तिथे आपला राजन नाईक आहेत. म्हणजे सरकार आहे तिथे. पोलीस यंत्रणा किंवा मतलब आमच्या प्रशासनिक यंत्रणा महापालिका हे सगळे सज्ज आहेत
काही तसा गरज वाटला तर बाकी एक्स्ट्रा गरज पडली तर करतील, पण मला वाटतं सज्ज आहेत पूर्णपणे. आता एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही आता आई आणि मावशी ह्याचं एक उदाहरण दिलं. हे उदाहरण तुम्ही समस्त आपले जे काही हिंदी भाषिक आहेत ह्यांना तुम्ही समजवण्यासाठी एक काय अपील करा? हिंदी भाषिक इथे येतात, काही लोक शिकले, काही नाही शिकले. मोठा भावाला थोडा मोठा पण दाखवायला पाहिजे. काही लोक आहे त्यांच्याकडून मला एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्र आणि मराठी फक्त भाषा नव्हे, मराठी हे भाषा नव्हे, मराठी संस्कृती आहे. हिंदी, मराठी आणि संस्कृत तिघांची एकच देवनागरी आहे, म्हणजे सक्की बहीण आहे ती. म्हणजे कोणाला काय राजकारण करायचं मला समजत नाही, पण महाराष्ट्रामध्ये खूप लोक आणि महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला मी सांगत होतो. कृपाशंकर सारखा एक माणूस इथे मुंबईला येतात, असे खूप लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये मंत्री बनतात, आमदार हे फक्त महाराष्ट्रात होऊ शकतात. तर आपण ऐकलं या ठिकाणी कृपाशंकर सिंगजींनी सांगितलं की महाराष्ट्र ही माझी मावशी आहे आणि हिंदी माझी आई आहे. यामुळे सर्व बंधू भगिनींना त्यांनी चांगला मेसेज दिलेला आहे. SLI न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.